तू काय नाव ठेवायचं बाळाचं? काय नाव ठेवायचं? शंभो. अरे हे पण म्हणते. विरांत जरा जरा सेम दिसत आहे आता चेहरा. विराला अशी माशीच होती. हा अशीच इतकंची. आजचीच होती. तुझी बाल विरूचे केस करली झाले मम्मा सारखे. याची कशी वाटते हा? काय माहिती जर त्याच्या मावशीवर- सिल्क आहे त्याच्या जर मम्मी मावशीवर सारखे. जर पडलं असं होतं विराचं डायरेक्ट एवढं हा, भारी असेच केस होते, होते सेम तिच्यावाले. असेच होते. मी वरून काय म्हणत माहिती का? विराचे केस बाकी- माझ्यासारखे झाले होते. माझ्यासारखेच झाले होते, बरं का? अरे हळू नको काकानच हळू राहिला. तर ही ना मरून कलरची सूर्यकांताची साडी आहे. तर याची बऱ्याच जणी लिंक मागत होत्या बड्डेच्या व्हिडिओ खाली. तर मग आज मी तुम्हाला ही साडी पण, या साडीची लिंक पण देईल आणि त्यानंतर प्रियंकाच्या साडीची पण लिंक देईल. दोन्ही पण साड्या थोड्याशा कलरने सेम आहे पण सूत वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर हा ड्रेस माझा म्हणजे मी शिवलेला आहे. साडीचा ड्रेस होता, सिम्पल साडी होती आणि त्याचा मी ड्रेस बनवला. खूप घाईमध्ये शिवला. सकाळी उठल्याच्या नंतर 1-1.5 तासामध्ये शिवून झाला होता आणि म्हणजे मला आवडला. त्याच्यानंतर मग मी तोच घातला. नाही तर मी पण अशी साडीच घालणार होते. साडीचीच तयारी केली होती आधी मी. पण अचानक मला असं वाटलं की आपण ड्रेस बनवू. आणि ही प्रियंकाची ही साडी याची पण लिंक तुम्हाला मी पुढे देते आणि अजून काही साड्यांच्या लिंक देते. सूर्यकांताची साडीची बऱ्याच जणी लिंक मागत होत्या तर मी आज दाखवते तिची साडी आणि लिंक पण देते. प्रियंकाची तिची सेमच आहे म्हणजे बदल आहे थोडासा. सूत वेगळा आहे. हा सॅटिन आहे आणि तिची सिल्क मध्ये थोडा लेस हे ब्रॉड लेस आहे टिकल्यांची. हा आणि याचं पॅटर्न पण घातल्यावर सगळ्यांना आवडली ताईची साडी. काल एका कमेंटला 10-12 लाईक आहे जिने लिंक मागितली त्यांच्या. आणि त्याच्यानंतर ही प्रियंकाची ती कापड मध्ये बदल आहे पण फक्त कलर सेम तो एकदम याला चमक आहे. आहे आणि खूप छान दिसतो. याला शाईन आहे थोडीशी. याला शाईन आहे. याला आहे ना ही पॅटर्न घातला ना साडी असं व्यवस्थित बसते. आणि घातली ना पार्टी वेअर स्टायलिश. काल अनुने घातली होती ना, मी दाखवली होता फोटो. अनुला लय छान दिसायची काल. ही दिसायला खूप छान दिसते आणि हे पण मऊसूत आहे. आणि याच्यावरती अशी बॉर्डर आहे. याला पण असं चकल्यांचं वर्क आहे. किती छान आहे, मस्त आहे. दोघींच्या पण साड्या खूप छान होत्या. त्याच्यानंतर हे आहे ना काही साड्या आहे अशा पण तुम्हाला लिंक देईन मी कारण त्या पण छान आहे. आणि काही माझ्या आवडीच्या साड्यांचे पण मी लिंक त्याच्यामध्ये टाकेल, त्या पण चेक करा. हे बघा मी पण तशी मी अशा साड्यांची लिंक या साड्यांची लिंक देईन मी. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घ्या आणि वेगळ्या पण देईन. देऊळचा आय शॅडो पॅलेट हे पण खूप छान आहे. याचा आम्ही ब्लश पण वापरतो, हायलायटर पण वापरतो. खूप छान वाटतं ते. आम्ही खूप यूज केलाय त्याला. हायलाइट ब्लश करायची लहान काका काय म्हणते का अयो पैसे काय घ्यायचं तुला घे बाबा पाठी का तोंड का 2 वर्ष झाले अजून नाही. तुम्ही प्रेमाने घेतला तर येईल ना ती. घेत नाही. घे घे काय ती कशी काय येईल. तुम्ही तिला तुम्हाला सुद्धा जाऊन द्यायची. अशी कोण घे ती आजी चालली तर तिला किती हे हो एक पप्पी अजून पप्पी दे बाई. माझ्या विरूला शान आहे. माझ्या विरूला कशी जाते अशी द्यावं लागली 11ला. त्या रात्री हिचं पोरग पप्पी द्यायला गेले फक्त. पप्पी घ्या पुरती चालली नाही. सकाळी सकाळी तिचं असंच राहतं. आमच्या का नाही येत सकाळी सकाळी लय बोर करते ती. तिच्या पप्पा का नाही जाणार, माझ्या घरी येणार. कोणा कसं दिले काय म्हणायचं
चल बाय बाय कर बरं कर बाय बाय चालली आजी आजी चालली ना बाय बाय आजी चालली ना हे बघ. तिला वाटतच राहा वाटत तर यायचं जायचं यायचं का काका बरोबर जायचं जाते यायचं का नाही ऊन लागू राहिला. यायचं का मोठं झालं बरोबर पुढल्या वर्षी आज 9 वर्ष नाही आज 2 वर्ष 3 तिसऱ्या वर्षी मग गाडी बसून यायचं ना तुला तुला मस्त फिरायला आवडत बाई छान आहे म्हणते ना हो कोंबडवाली आजी नाव फुलं माझं पुढची आजी म्हणायचं कोंबडवाली आजी नाही म्हणायचं पप्पांनी होय ना म्हणायचं आजी म्हणले ते छान पप्पा काय म्हणतो कोंबडवाली तिचा पप्पा येऊ बा मग ते कसं फोन करायचा बघ तू फोन करा व्हिडिओ कॉल कर बघ बाबा व्हिडिओ कॉल करायचा लय छान लेकरी गं याला घालायचं लग्न टायमाला कटिंग करून झाली केस वाढवायचे नाही थोडी कट कर आई काय म्हणती केस कापायचे नाही काय म्हणतो वाढवायचे कापायचे त्यांना वाढवायचे बाई ते त्यांच्या हाताने गुंडे घालत्या. मी तर म्हणलं होते कापा कापा पण ते कापायलाच नाही म्हणते. स्वतःच्या हाताने सांगू राहिली नाही कापायचे. चालली बायला का आता येऊ का आता रडम बाय तिला म्हणल्यावर रडते म्हणूनच नको. येतो परत या बरं का, या इथून हिला कपडे घेऊन येते. काय घेशील बाई कपडे ना कपडे घे काय घ्यायचे तुला तुला काय घ्यायचं सांगून दे ना. कपडे आणा तुला गिफ्ट घ्यायला चालले आता थोड्या गिफ्ट गिफ्ट घेऊन लगेच आणा. विराला गिफ्ट घेऊन येणार आता परत. बाय बाय कर बाय बाय कर ना बाय बाय कर ना थोड्या येणार ना आजी. काय टेन्शन आलं गुणाचे जेवण लागू राहिला. हा येतो मग हा होळीची तयारी झाली. रंगपंचमीची पिचकारे आणले गेलं उडून ड्रेस खाली बघ ना. ड्रेस पण बदलून आणला विराचा. हा आणला ना हे काला घेतो तू? कलर आणले ना. कलर दाखवा ना अरे मला वाटलं त्यात कलर त्या ड्रेसला लागेल. कलर पण आणले आम्ही खेळायला आता. हे काय सगळं नाही असा ड्रेस पिचकाराला छान आहे. पप्पाला कसे आणते बघितलं ना मी तो ड्रेस. लय टोचन पा मी म्हणलं होतं टोचन ते तेच घेऊन आले. 3 ड्रेस तिचे पैसे झाले कुठं वाचत आम्ही तेच म्हणलं टोचन. मला तर यावं पाहू कसा आहे पाहू. आता बदलून आण हा लय टोचतो. हे डायरेक्ट हाताला वर खडन तिच्या लई. बदलून आण तुम्हाला कळायचं ए गडी घाल कसं आहे बघा. गडी घालून ठेव आणू बदलून चालत हे मग हे डायरेक्ट लागन मग तुम्ही ते नाही का पहिले लग्नाला तिच्या हाताला इतकं वर खडन ना ते. तो किती भारी दिसत होता. हा ना भारी दिसत सॉफ्ट पण होता. नंबर होता ही ऐकते नाही. कोणता येत नव्हता तिला मग आम्ही हा नको म्हणलो तोच का म्हणून आणला मग तुम्ही. अगं तू बोल पिंक कलर पिंक टोचन म्हणल्यानंतर आम्ही खडे पाहिलं हो. आणतो. त्यांची झाली रंगपंचमी सुरू. विरू पप्पाला ओला कर.